नमस्कार, मी सुचिता। आज आपण फ्रेश फ्रूट पासून आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता। अगदी मऊ मलाईदार क्रीमी हे आईस्क्रीम बनलेलं आहे। अगदी मार्केटमध्ये मिळताना त्याच प्रकारचं किंवा त्याच टेस्टचं हे आईस्क्रीम बनलेलं आहे, परंतु यामध्ये अजिबात आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशियल गोष्ट घातलेली नाहीये, स्टॅबिलायझर घातलेलं नाहीये, तरी देखील अगदी परफेक्ट असं हे आईस्क्रीम बनलेलं आहे। टेस्ट म्हणाल ना तर मार्केटपेक्षा जास्त टेस्टी हे आईस्क्रीम बनलेलं होतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की तुम्हाला देखील असं परफेक्ट आईस्क्रीम घरच्या घरी बनवता येईल। आज इथे आपण चिकू वापरून हे आईस्क्रीम बनवलेलं आहे। बरेच लहान मुलं चिकू खायला नापसंती दाखवतात, तर अशा वेळी तुम्ही हे अशा प्रकारचं आईस्क्रीम बनवून त्यांना खाऊ घालू शकता। आणि यावर डेकोरेशनसाठी आपण चॉकलेट किंवा चिकूचे तुकडे करूनही घालू शकतो। तर सर्वात आधी इथे आपण जाड बुडाची कढई घ्यायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत। दूध तुम्ही फुल क्रीम मिल्क वापरलं तरीही चालेल किंवा अगदी म्हशीचं दूध वापरलं तरीही चालेल। आता हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी 3.5 वाट्या इतकं दूध घातलेलं आहे। अर्धी वाटी आपण बाजूला काढून ठेवलेली आहे। आता इथे मी चिकू घेतले। इथे आपण चिकूचं साल काढून घेणार आहोत। चिकूचं साल काढण्या अगोदर अर्धा तास जर चिकू फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचं साल पटकन निघतं। तर इथे मी पिलरने किंवा सुरीने तुम्ही साल काढून घेऊ शकता। 1 वाटी इतका आपल्याला चिकूचे तुकडे घ्यायचे आहेत। आता चिकू घेत असताना मधला भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा मधला जो भाग आहे तो दाताला चिकटतो किंवा चीक असतो, तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। याचं बी काढून मी घेतलं आहे। 1 मोठी वाटी आपल्याला इथे चिकू कापून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतलं आहे ना, त्याच वाटीने आपल्याला चिकू देखील मोजून घ्यायचा आहे। आता 1 वाटी चिकू आपण मिक्सरमध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी साखर घालायची आहे। ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतलंय त्याच वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत। तर याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। दूध इथं आटत आहे, तुम्ही ते पाहू शकता। सगळ्या बाजूने खरडून घेऊन आपल्याला हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे। आता ही चिकूची जी पेस्ट आहे ती आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे। अर्धी वाटी जे दूध आपण ठेवलं होतं त्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर घातल्याने काय होतं की दुधाला दाटसरपणा येतो आणि आईस्क्रीम छान क्रीमी बनतं। तुम्ही ते पाहू शकता। दुधामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, अजिबात याच्या गुठळ्या ठेवायच्या नाहीयेत। आता दूधही बऱ्या प्रमाणे आटत आलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। साधारण 2 ते 2.5 वाट्या दूध राहील इतकं दूध आपण इथे आटवून घेतलेलं आहे। आता या आटलेल्या दुधामध्ये आपल्याला हे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। कॉर्नफ्लोअर दुधामध्ये घालत असताना गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि थोडं थोडं कॉर्नफ्लोअरचं दूध घालत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम जर तुम्ही कॉर्नफ्लोअरचं दूध घालाल तर त्याच्या गुठळ्या होतील, त्यामुळे काय करायचं की थोडं थोडं घालून अशा प्रकारे मिक्स करत ते दुधामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता। कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे। कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं की आईस्क्रीम हे अगदी मऊ बनतं। आता दुसऱ्या कढईमध्ये इथे आपण जे चिकू आणि साखर बारीक करून घेतलेली होती ती पेस्ट यामध्ये मी घालणार आहे। आणि ही जी चिकूची पेस्ट आहे त्यातलं पाणी संपेपर्यंत आपल्याला ती थोडीशी परतून घ्यायची आहे। चिकूमध्ये पाणी असतं आणि ते कच्चा चिकू तसाच जर आईस्क्रीममध्ये घातला तर पाण्याचे किंवा आईस क्रिस्टल बनू शकतात, त्यामुळे थोडंसं यातलं पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच हे पाणी व्यवस्थित आटलं जातं। तुम्ही ते पाहू शकता। शेवटी तुम्हाला मी दाखवते ही जी पेस्ट आहे किती घट्ट झाली आहे आणि याचा थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे। आता यामध्ये घातलेली जी साखर आहे त्याचा पाक बनतो आणि तो देखील आपला व्यवस्थित पाक बनला जातो। तुम्ही ते पाहू शकता। ही चिकूची जी पेस्ट आहे ती एकदम घट्ट झालेली आहे आणि याचा कलर देखील बदललेला आहे। साखरेच्या पाकामध्ये हा चिकू छान शिजलेला आहे। इतपत घट्ट आपल्याला करून घ्यायचा आहे। आता हा चिकूची पेस्ट आहे जी आपण आईस्क्रीममध्ये घातल्यावर त्याचे अजिबात आईस क्रिस्टल बनणार नाहीत। आता दूधही हे थोड्या प्रमाणात थंड झालेलं आहे। गॅस मी बंद केलेला होता। आता परत गॅस थोडासा मंद आचेवर चालू करायचा आहे आणि या दुधामध्ये आपल्याला ही चिकूची पेस्ट घालून घ्यायची आहे।
जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडासा आर्टिफिशियल कलर घातला तरीही चालेल, कारण चिकूचं प्रमाण कमी असल्यामुळे जे दुधाला त्याचा ब्राऊन कलर येणार नाही. जर कलरसाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आर्टिफिशियल कलर, खाण्याचा जो कलर असतो तो वापरला तरीही चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातलेला आहे, त्यामुळे दुधाला चिकटपणा आलेला आहे, त्यामुळे थोडंसं हे मिक्स व्हायला वेळ लागतो. तुम्ही ते पाहू शकता, दूध फाटल्यासारखं दिसत आहे, परंतु दूध फाटलेलं नाही आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे ते तसं दिसत आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाजूला ठेवायचं आहे. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि या अगोदरही आपण मँगो आईस्क्रीम, कस्टर्ड आईस्क्रीम, कोकोनट आईस्क्रीम असे आईस्क्रीमचे 4 ते 5 प्रकार शेअर केलेले आहेत. त्याचे लिंक मी खाली देत आहे, ते देखील तुम्ही नक्की पहा. तर इथे आपण व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, तर 2 वाट्या आपण व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. ज्या वाटीने दूध घेतलं होतं त्याच वाटीने ही क्रीम देखील मी घेणार आहे. साधारण 1.25 ते 2 वाट्या आपल्याला इथे क्रीम लागणार आहे. क्रीम ही लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे, म्हणजे त्याच्यात अजिबात बर्फाचे खडे नको आहेत. तर 2 वाट्या ही क्रीम आपल्याला बीट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक बीटर असेल तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा अगदी विस्करने देखील ही क्रीम छान विस्क केली जाते. आता माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक बीटर आहे, त्यामुळे अगदी 2 ते 3 सेकंदासाठी मी याला बीट करून घेणार आहे. क्रीमला सॉफ्ट पीक येईपर्यंत आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, क्रीम छान बीट झालेली आहे. आता यामध्ये हे चिकूचं मिश्रण आपल्याला घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. क्रीममध्ये घातल्यानंतर हे चिकूचं जे मिश्रण आहे याचा कलर थोडासा फेंट झालेला आहे, त्यामुळे मी यामध्ये आर्टिफिशियल कलर घातलेला आहे. जो केकमध्ये कलर आपण वापरतो तोच कलर इथे मी वापरणार आहे, पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आर्टिफिशियल कलर आवडत नसेल किंवा अवेलेबल नसेल, नाही घातला तरीही चालेल. तर इथे चोको ब्राऊन कलरचे 2 ते 3 थेंब मी यामध्ये घातलेले आहेत. आता हे व्यवस्थित छान क्रीमी होईपर्यंत बीट करून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, याच्यावर छान चमक आलेली आहे. आईस्क्रीमचा आपलं तयार झालेलं आहे. आता हे सेट करायला आपल्याला ठेवायचं आहे. साधारण 12 ते 14 तास हे आईस्क्रीम आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. सध्या उन्हाळा खूप वाढला आहे, त्यामुळे सेट व्हायला 2 ते 3 तास अगदी जास्त वापरले तरी चालेल, कारण लवकर हे सेट होत नाही. म्हणजे साधारण 14 ते 15 तास हे तुम्हाला सेट करून घ्यावं लागेल. सेट करायचा जो डबा आहे तो एअरटाईट डबा असला तर आईस्क्रीम छान सेट होतं, त्यामध्ये आईस क्रिस्टल बनत नाही. इथे फॉईल मी वरून लावलेला आहे आणि त्यानंतर यावर झाकण लावून डीप फ्रीजमध्ये म्हणजेच फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे साधारण 14 तास झाले आहेत. आता दुसऱ्या दिवशी मी हे उघडून पाहत आहे. तुम्ही ते पाहू शकता, फॉईल लावल्यामुळे यावर अजिबात घाम आलेला नाही आहे. घाम आला नाही म्हणजेच यामध्ये आईस क्रिस्टल देखील बनलेले नाही आहेत. एकदम परफेक्ट असं हे आईस्क्रीम आपलं बनलेलं आहे. साधारण 1 वाटी चिकूपासून आपलं हे 1.5 किलो आईस्क्रीम किंवा 1.5 लिटर आईस्क्रीम हे बनलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता, त्याचा कलर देखील एकदम परफेक्ट आलेला आहे. डेकोरेशनसाठी इथे मी किशमिश आणि चॉकलेट वापरलेलं आहे. तुम्ही ड्रायफ्रूटनी हे डेकोरेशन करू शकता. आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला